नमस्कार, मराठी किचन फूड चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत। तर आज आपण अगदी ढाबा स्टाईल पनीर छोले मसाला कसा बनवायचा याची रेसिपी बघणार आहोत। बनवायला अगदी सोपी आहे, खायला खूप टेस्टी लागतो। एकदा नक्की ट्राय करून बघा। चला तर मग लगेचच रेसिपीला सुरुवात करूया। तर सगळ्यात पहिले इथे मी 1 कप हे काबुली चणे आहे हे 5-6 तास भिजवून घेतलेले आहे। तुम्ही याला रात्रभर सुद्धा भिजवून घेऊ शकता। हे अगदी व्यवस्थित भिजले गेलेले आहे। आता याला आपल्याला शिजवून घ्यायचं आहे। तर हे चणे मी कुकरमध्ये टाकून घेतलेले आहे। थोडंसं यामध्ये पाणी टाकून घेतलेलं आहे 1 ग्लास। त्यामध्ये आपल्याला अगदी थोडीशी हळद टाकायची आहे, पाव चमचा, आणि मीठ टाकायचं आहे। त्यानंतर यामध्ये काही खडे मसाले मी टाकते आहे। त्यामध्ये 2 तेजपान घेतलेली आहे, 1 मोठी विलायची, 3-4 काळी मिरी घेतलेली आहे, 3 ते 4 लवंग घेतलेले आहे, 2 दालचिनीचे तुकडे आणि 1 हिरवी विलायची घेतलेली आहे। हे असे थोडेसे खडे मसाले इथेच आपण चणे शिजवताना टाकले की चण्याला टेस्ट खूप छान येते। आणि आता आपल्याला हे मीडियम गॅसवरती याच्या 4 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहे। बघा, चणे जे आहे ते मी व्यवस्थित कुकरमध्ये शिजवून घेतलेले आहे। आता आपण चेक करून घेऊया। तुम्ही बघू शकता चणे अगदी व्यवस्थित शिजले गेलेले आहे। यापेक्षा जास्त आपल्याला चणे शिजवायचे नाहीये। आता हे जे खडे मसाले आहे याचं काम झालेलं आहे। या मसाल्यांचे सगळे फ्लेवर चण्यामध्ये छान उतरले गेलेले आहे। आता चणे आपले शिजवून झालेले आहे। आता लगेचच आपण भाजी करायला सुरुवात करूया। त्यासाठी गॅसवरती कढई ठेवलेली आहे। त्यामध्ये 3 ते 4 टेबलस्पून तेल गरम करून घ्यायचं आहे। तेल छान गरम झालं की अर्धा चमचा मोहरी आणि अर्धा चमचा जिरे टाकून घेतलेले आहे। जिरं मोहरी छान फुटायला लागलं की कांदा टाकायचा आहे। 2 मीडियम आकाराचे कांदे मी चॉपरमध्ये अगदी बारीक चिरून घेतलेले आहे। हा कांदा आपल्याला छान लालसर रंगावरती परतून घ्यायचा आहे। कांदा जो आहे तो अगदी बारीक चिरायचा आहे, म्हणजे तो छान व्यवस्थित परतला जातो। बघा, 5 मिनिटं आपल्याला कांदा परतवायला लागणार आहे। कांदा बघू शकता छान लालसर रंगावरती परतून झालेला आहे। आता यामध्ये आपल्याला 1 चमचा आलं लसणाची पेस्ट टाकून घ्यायची आहे आणि ही सुद्धा 1 मिनिट छान परतून घ्यायची आहे, जोपर्यंत याचा कच्चा वास निघून जात नाही तोपर्यंत। बघा, इथे आलं लसूण पेस्ट जी आहे ती सुद्धा छान परतून झालेली आहे। आता यामध्ये आपल्याला सुके मसाले टाकायचे आहे। तर सुक्या मसाल्यांमध्ये मी 1 चमचा काश्मीरी मिरची पावडर आणि 1 चमचा आपलं साधं जे आहे ते मिरची पावडर वापरलेलं आहे। चवीनुसार यामध्ये मीठ टाकायचं आहे। चणे शिजवताना सुद्धा आपण मीठ टाकलं होतं, त्यामुळे इथे मीठ सांभाळूनच टाकायचं। अर्धा चमचा हळद टाकलेली आहे, 1 चमचा धने पावडर टाकायची आहे आणि इथे पाव चमचा मी गरम मसाला आणि पाव चमचा छोले मसाला टाकलेला आहे। तुम्ही इथे 2 पैकी एका मसाल्याचा सुद्धा वापर करू शकता। आता हे मसाले आपल्याला व्यवस्थित तेलावरती छान फ्राय करून घ्यायचे आहे। त्यानंतर 2 मीडियम आकाराच्या टोमॅटोची इथे मी मिक्सरवरती प्युरी करून घेतलेली आहे। ही प्युरी आपल्याला इथे टाकून घ्यायची आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। आता टोमॅटो आपण इथे कच्चाच वापरलेला आहे, त्यामुळे ही प्युरी आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायची आहे, म्हणजे हा जो मसाला आहे हा आपल्याला व्यवस्थित शिजवून घ्यायचा आहे। थोडंसं मी पाणी इथे टाकून घेतलेलं आहे। आता याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर जोपर्यंत या मसाल्याला तेल सुटत नाही तोपर्यंत आपल्याला हे परतून घ्यायचं आहे। तर तुम्ही इथे बघू शकता मसाल्याला अगदी छान तेल सुटलेलं आहे। आता जे शिजवून ठेवलेले चणे होते ते आपल्याला इथे टाकून घ्यायचे आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। आता इथे आपल्याला भाजीला 1 उकळी आणून घ्यायची आहे। भाजीला अशा पद्धतीने 1 उकळी आली की इथे आपल्याला 1 टेबलस्पून घरची दुधावरची साय टाकून घ्यायची आहे। साय टाकल्यामुळे भाजीला छान स्मूथ टेक्स्चर येतं आणि त्याची टेस्ट अगदी ढाबा स्टाईल लागते। बघा, साय टाकल्यानंतर याला व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। गॅस इथे मीडियम आहे। आता इथे भाजीची ग्रेव्ही मला थोडीशी घट्ट वाटत आहे, त्यामुळे अर्धा कप पाणी मी इथे टाकून घेतलेलं आहे। तुम्हाला इथे भाजीची ग्रेव्ही किती पातळ किंवा घट्ट करायची आहे त्यानुसार पाण्याचा उपयोग करू शकता, पण ढाबा स्टाईल भाज्या ज्या आहे त्याची ग्रेव्ही खूप जास्त पातळ नसते। एकदा याला छान उकळी आली की इथे पनीर टाकून घ्यायचं आहे। तर मी 150 ग्रॅम पनीर घेतलेलं आहे। त्यानंतर थोडीशी पाव चमचा कसुरी मेथी हातावरती चुरा करून यामध्ये टाकलेली आहे। कसुरी मेथीने भाजीला टेस्ट खूप छान येते। व्यवस्थित याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता यावरती झाकण ठेवून 3 ते 4 मिनिटं भाजी आपल्याला अगदी कमी गॅसवरती शिजवून घ्यायची आहे, म्हणजे मसाल्यांचे सगळे फ्लेवर छोल्यामध्ये आणि पनीरमध्ये छान उतरले जाईल। बघा, 3-4 मिनिटं अगदी कमी गॅसवरती भाजी मी शिजवून घेतलेली आहे। भाजीचा रंग तुम्ही इथे बघू शकता किती छान आलेला आहे। याची ग्रेव्ही सुद्धा अगदी परफेक्ट आहे। यापेक्षा जास्त घट्ट मी इथे भाजी करणार नाहीये। गॅस मी बंद केलेला आहे। भाजी आपली रेडी झालेली आहे। वरून बारीक चिरलेली थोडीशी कोथिंबीर टाकून घेतलेली आहे आणि अगदी थोडासा 2 ते 3 चिमूट मी छोले मसाला टाकून घेतलेला आहे। तर भाजी आपण सर्व करून घेऊया।
तर ही भाजी तुम्ही पोळीबरोबर, भाताबरोबर, पुरीबरोबर सुद्धा खाऊ शकता। खायला अतिशय टेस्टी लागते। अगदी साध्या सोप्या पद्धतीने घरी उपलब्ध असलेल्या साहित्यामध्ये आपण ढाबा स्टाईल भाजी तयार केलेली आहे। तर कशी वाटली तुम्हाला ही भाजीची रेसिपी मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका। व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा। मी भेटते तुम्हाला अशाच एका नवीन व्हिडिओ बरोबर। तोपर्यंत धन्यवाद।